जिथे द्वेष असतो किंवा जिथे व्यक्तिगत विरोध असतो तिथे पक्षपेशी काही नसतो. हा कार्यक्रम सर्व कॉमन कार्यक्रम असतो. एक म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नशीबवान माणूस आहे. शेवटचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. एक अतिशय म्हणजे धूर्त राजकारणी. म्हणजे अजित पवार परकटपणे बोलतात, मतं मांडतात. हा त्यांचा स्वभावाचा भाग आहे. तो काही आम्ही बदलू शकत नाही. आमच्याकडचे नाही ते वेगळ्या पद्धतीने बोलतात. लोकांच्या आपल्याला जे असेल तर पक्षांतर्गत बोला ना. चार भिंतीमध्ये तुमच्या श्रेष्ठींशी तुम्ही मागणी करा की अमुक मतदारसंघ अमुक पक्षाने लढवला पाहिजे. गैर काही नाही आहे. परंतु जाहीररित्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. सत्यजित तांबेंना आगामी काळामध्ये आपली भूमिका स्पष्ट घेऊन काम करावं लागेल. सर्वपक्षीय असंच कुठला आमदार होऊ शकत नाही ना. म्हणजे तो काँग्रेसचाही आहे, राष्ट्रवादीचाही आणि शिवसेनेचा आणि भाजपचाही. नमस्कार. सरकारनामा विशेषमध्ये मी उमेश घोंगडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे एक महाराष्ट्रातले मोठे नेते अशोक चव्हाण. चव्हाण सर नमस्कार. नमस्कार. सरकारनामामध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय उलथापालथ गेल्या 6-7 महिन्यात झालेली आहे. आत्ता आपण बोलतोय तर या क्षणी कसबा आणि चिंचवड या 2 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुका सुरू आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार आहे आणि काँग्रेससाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. कधी नव्हे ते पुण्यात काँग्रेसच्या एकूण संघटनेमध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचंड चैतन्य आहे, खूप उत्साह आहे आणि उमेदवार निवडून येऊ शकतो असं एकूण आत्ताचं वातावरण आहे. विरोधातला उमेदवार तितकाच तगडा आहे, मात्र काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो निवडून येऊ शकतो अशी सार्वत्रिक भावना मतदारसंघात आहे. आपण या निवडणुकीसह एकूणच महाराष्ट्रातलं राजकारण या विषयावर आज बोलणार आहोत. चव्हाण सर, माझा पहिला प्रश्न असा होता की ज्या विषयावरून गेल्या दीड महिन्यामध्ये प्रचंड महाराष्ट्रात चर्चा झाली, विशेषतः काँग्रेसच्या संदर्भानं ती चर्चा होती. बाळासाहेब थोरातांची एकूण नाशिक पदवीधर मतदारसंघासंदर्भातली भूमिका आणि त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी केलेलं बंड, त्यावर काँग्रेसनी निलंबनाची केलेली कारवाई आणि या सगळ्यानंतर त्यांचा झालेला विजय, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? मला वाटतं हा विषय संपलेला आहे. कारण की ठीक आहे, ज्या परिस्थितीमध्ये ही निवडणूक झाली किंबहुना बाळासाहेबांशी असलेल्या नातेसंबंधामुळे तांबेंचं आणि त्यांचं असलेलं नातं या पार्श्वभूमीवर स्वाभाविक आहे की त्यांच्या उमेदवारी संदर्भात किंवा त्यांनी जे बंडखोरी केली होती त्या बाबतीमध्ये अनेक तर्कवितर्क हे निर्माण झाले होते. परंतु मला वाटतं आता तो विषय शमलेला आहे आणि खरं म्हणजे एवढा मोठा विषय नव्हता की ज्याला तिची दखल एवढ्या मोठ्या प्रमाणावर घेण्याची गरज होती. ठीक आहे, एका मतदारसंघात एखादी गोष्ट घडली असेल, काँग्रेससाठी नुकसान तर झालं आहे, कारण काँग्रेसची अधिकृत जागा जी होती ती कारण नसताना गमवावी लागली. पण अपक्ष निवडून आलेले आहेत, पुढे काय करतात ते हे त्यांनी स्पष्ट केलेलंच आहे. परंतु मला माहीत नाही, कालच्या घटना थोड्याशा वेगळे संकेत देत आहेत. त्यामुळे मला वाटतं की हा विषय आता संपलेला आहे. राज्याच्या लार्जर इंटरेस्टमध्ये काम करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही रिझल्ट्स चांगले येत आहेत. विधान परिषदेच्या 3 जागांचे रिझल्ट्स चांगल्यापैकी आले आणि त्यामुळे एक उत्साह आहे वातावरणामध्ये. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक आशा पल्लवी झालेल्या आहेत आणि काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे. मतदार काँग्रेसच्या बाजूने पुनश्च येण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि त्यामुळे हे वातावरण टिकून ठेवणं ही आजची काळाची गरज आहे. मुळामध्ये नाना पटोलेंनी असं सांगितलं की त्यांनी राजीनामाच दिला नव्हता, म्हणजे राजीनाम्याचं पत्रच दिलेलं नाही आहे. तर खरं पत्र दिलंच नव्हतं का? तुमची काही माहिती आहे? नाही बा, मला यातली काही माहिती नाही आणि तेवढं माहिती काढण्याइतपत वेळही नाही. माझं काम मी करत राहतो. त्यामुळे माझ्या दृष्टीनं हा विषय संपलेला आहे. आता जे काही नेतृत्वाला ठरवायचं असेल या बाबतीमध्ये किंबहुना महाराष्ट्राचं, मी तर म्हणेन आता आम्हा सर्वांसमोर छत्तीसगडचं जे अधिवेशन आहे काँग्रेस पक्षाचं रायपूरला होणारं 24, 25 आणि 26 फेब्रुवारीला, ते महत्त्वाचं आहे आणि त्याची तयारी आम्ही करायला लागलेलो आहे. हा विषय आमच्यात माझ्या दृष्टीने संपलेला आहे. हा विषय संपलाय असं आपण सांगितलं तरी पण एक शेवटचा या विषयासंदर्भातला मी प्रश्न विचारतो. बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला,
त्याच्या बातम्या आल्या त्यानंतर पटोले यांच्या विरोधात काँग्रेसच्या काही नेत्यांनी ट्विट केलं, काही नेत्यांनी माध्यमांमध्ये भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी बोलताना तुम्ही असं म्हटलात की काही झालं तरी आम्ही पटोलेंसोबत आहोत. नाही, मी असं कधी म्हणलं नाही. मी कोणाची बाजू घेतली नाही, कोणाचा पुरस्कारही केला नाही. आणि मी नाना असो किंवा बाळासाहेब असो यांच्या बाबतीत कुठलंही मी वक्तव्य माझं पक्षाच्या कुठल्याही विषयासंदर्भात मी आज नाही कधीही जाहीर वक्तव्य करून वाद अधिक वाढवण्याची भूमिका माझी कधीच नसते. त्यामुळे मी असं कुठलंही वक्तव्य कोणाच्याही बाजूने केलेलं नाही. तर नाना पटोले जे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतायत, तर त्यांच्या ज्या कामाची जी एकूण पद्धत आहे त्या कामाच्या पद्धतीबाबत काँग्रेसचे जुने जे नेते आहेत, जुने म्हणजे त्या त्या परिसरामध्ये त्या त्या भागामध्ये ज्यांचा खूप होल्ड आहे, अशा लोकांमध्ये पटोलेंविषयी एक प्रकारची नाराजीची भावना अनेक वेळा व्यक्त झाली आहे. तर त्या संदर्भात तुमची भूमिका काय? प्रत्येकाची कार्यशैली वेगळी असते. म्हणजे नाना एकदम कुठलाही निर्णय घेत असताना एकदम धडकन निर्णय घेऊन टाकतात. कधीकधी त्या निर्णयाचे परिणाम चांगले होतात, कधी अनिष्टही होतात. बाळासाहेब फार मवाळ आणि मृदुभाषी आणि नेहमी तोंडावर साखर जशी असते त्या पद्धतीने आपली भूमिका मांडणारे असे नेते आहेत. त्यामुळे दोघांचे कार्यशैली मी तर मागे एका वृत्तवाहिनीनं सांगितलं की दोघांचा मध्य साधता आला तर जास्त अधिक चांगला होईल. असताना काँग्रेसचे काही नेते नाना पटोलेंबद्दल जी नाराजी व्यक्त करतायत, तर तुम्ही पूर्वी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात, मुख्यमंत्री म्हणून आपण काम केले, तर या सगळ्या नेत्यांना जे नाना पटोलेंच्या भूमिकेविषयी थोडीशी वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत, तर त्यांना काय सल्ला असेल आपला? नाही, 100% तर कोणीच खुश नसतं ना हो. म्हणजे देवळात जरी गेलं तर देवावर सुद्धा नाराजी लोकांची व्यक्त असते की बाबा मी तुला रोज एवढ्याच्या पाया पडतो, रोज नैवेद्य दाखवतो, पण मला देव पावत नाही. म्हणजे मनी नाही भाव आणि देव मला पाव असंही असतं ना बऱ्याचशा वेळेस. तर मुद्दा असा आहे की माणसाला प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या आशा अपेक्षा वेगळ्या असतात. प्रत्येकाचं करिअर त्याच्याशी निगडीत असतं आणि त्यामुळे कधी गोष्टी मनासारख्या घडतात, कधी घडत नाही. त्यामुळे प्रत्येकाला विरोध करणारा वर्ग असतो, समर्थन देणारा वर्ग असतो. हे काय नवीन नाही आहे, सर्व पक्षात आहे आज. मग तिकडे भाजपमध्ये पाहिलं तसं आलबेल नाहीच आहे. भाजपमध्ये सुद्धा पाय खेचायचं काम चालूच आहे. याला पुढे येऊ द्यायचं नाही, त्याला येऊ द्या असा कार्यक्रम असतो भाजपमध्ये सुद्धा चालू आहे. त्यामुळे कुठल्या राजकीय ही शेवटी माणसंच आहेत ना. बरोबर. त्यामुळे मनुष्य स्वभावाचा भाग जो आहे. पण माझं म्हणणं आहे की असा विषय काँग्रेसमध्ये फारसा आज तरी नाही. कारण की द्यायसारखं काय सत्ताही नाही आमच्याकडे आज. त्यामुळे आधी सत्तेमध्ये यावं आणि मग पक्ष नेतृत्वाकडे मग काय मागणी करायची असेल ती केली पाहिजे. शेवटी पक्ष आता जिवंत ठेवून माणसं निवडून आणणं याला प्रथम प्राधान्य असलं पाहिजे. अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये जाणार, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी त्यांचा संपर्क सुरू आहे, अशी जी नेहमीची चर्चा आहे, तर खरं काय आणि कुठून ही चर्चा येते? तुम्हाला जास्त माहीत असेल, माध्यमच रोज रंगवत राहतात. मी या विषयावर अनेक वेळा माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि मला आता अजून खुलासा करायची गरज काय आहे. म्हणजे खरं म्हणजे पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता मी प्रयत्नशील राहिलेलो आहे. ठीक आहे, आता हितसंबंध ज्यांचे त्यांना थोडंसं मला विरोध असेल किंवा आपली भूमिका त्यांना माझ्यापासून काय राजकीय अडचणी असतील, हे असे उद्योग करणारे लोक असतात. पण मी त्याला फारसं महत्त्व देत नाही. राहिला प्रश्न इतर पक्षातील नेत्यांचे संबंध माझे आहेच ना. म्हणजे माझं तर सर्व पक्षीय माझं मत आहे, राजकारणामध्ये हा काही परमनंट कोणाची दुश्मनी थोडी आपली, व्यक्तिगत कुठे कोणाची वाद आहेत, वैचारिक भूमिका आहे. आम्ही एका विचाराला बांधलेलो आहोत. ही जी चर्चा अनेक वेळा होते, वारंवार तो विषय पुन्हा उकरून काढला जातो. याच्यामध्ये भाजपची ही एक रणनीती आहे का स्वपक्षी आहे त्याच्या? मग काय तुमचा काय स्वतःचा एक माहीत नाही. आता अनेक असे की जिथे द्वेष असतो किंवा जिथे व्यक्तिगत विरोध असतो तिथे पक्षपेक्षा काही नसतो. हा कार्यक्रम सर्व कॉमन कार्यक्रम असतो. त्यामुळे मी काही त्याला फारसं महत्त्व देत नाही आणि मी त्याच्या पलीकडे गेलेलो आहे. म्हणजे कोणी किती विरोध केला आणि कोणी काय कोणाला वाटत असेल, हा ज्याचा व्यक्तिगत प्रश्न. आपण आपलं काम करत राहायचं आणि काम केल्यावर आपल्या कामाचं कौतुक होतंच. आणि नाही काय कधी कधी जमलं नाही तर आपण जे काम हाती घेतो ते काम प्रामाणिकपणे करतो आणि जे नसेल ते सोडून देतो. त्यामुळे तर कोणाला काय वाटतंय हा माझा विषयच नाही. अजून सुरुवात नाही, चर्चा नाही, तोपर्यंत जर या पद्धतीनं जर हे होत असेल तर खरोखरच प्रत्यक्ष जागा वाटपाची वेळी तेव्हा काय होईल? मला वाटतं की पक्षातल्या आघाडीतले जे नेते आहेत त्यांनी काळजी घेतली पाहिजे लोकांच्या. आपल्याला जे असेल तर पक्षांतर्गत बोला ना. 4 भिंतीमध्ये तुमच्या श्रेष्ठींशी तुम्ही मागणी करा की अमुक मतदारसंघ अमुक पक्षाने लढवला पाहिजे, गैर काही नाही आहे. परंतु जाहीररित्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो,
आता सोलापूर सुशीलकुमार शिंदेजींचा एक पारंपरिक मतदारसंघ राहिलेला आहे. भले ते मागच्या वेळेस पराभूत झाले असतील, परंतु त्याच्या कुटुंबात त्याचं वर्चस्व त्या भागामध्ये आहे. राजकीय परिस्थिती बदलत राहते. त्यामुळे कोणी जाहीर वक्तव्य करण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं असेल तुम्ही पक्षाच्या अंतर्गत चर्चा जरूर करा, पण जाहीरपणे लोकात संभ्रम होईल असं कुठलंही काम कुठल्याही पक्षातील आमच्या आघाडीतल्या करू नये अशी अपेक्षा आहे. कारण जागा वाटपाच्या संदर्भानं राष्ट्रवादी विशेषतः अजित पवार हे फारच आक्रमक असतात नेहमीच. पुण्याच्या जागेवर त्यांनी गेल्या वेळी सुद्धा दावा सांगितला होता आणि यावेळी सुद्धा ते, जसं आपण सोलापूरचं बोललो तसं ते पुण्याच्या जागेवर, पुण्याच्या लोकसभेच्या जागेवर सुद्धा ते खूप आक्रमकपणे दावा सांगतात. तर पुण्याची जागा द्यायची वेळ आली तर काँग्रेसची खरंच भूमिका करायला, कारण त्या निर्णयामध्ये तुम्ही महत्त्वाचे आहात म्हणून विचारतो. इतक्या लवकर कुठल्याही निर्णयाला जाणं उचित नाही आहे. अजित पवारांचा स्वभावाचाच विषय आहे. तो अजित पवारांचा स्वभावच तसा आहे. म्हणजे अजित पवार परकटपणे बोलतात, मतं मांडतात, हा त्यांचा स्वभावाचा भाग आहे. तो काही आम्ही बदलू शकत नाही. आमच्याकडचे नेते वेगळ्या पद्धतीने बोलतात. त्यामुळे प्रत्येकाची मतं असतात, व्यक्तिगत मतं असू शकतात, पण एकमेकाचा मान सन्मान ठेवून निर्णय व्हावेत अशी अपेक्षा आहे. लोकसभेचाच विषय आहे म्हणून फक्त आणखी एक प्रश्न विचारतोय. गेल्या वेळी लोकसभा आपण लढला होतात, यावेळी पुन्हा लोकसभेसाठीच प्रयत्न करणार की पुन्हा आहे ती आमदारकी? अजून काही विचार केलेला नाही. बघू आता वेळ आल्यावर ठरवू आपण. म्हटलं स्टार्ट द टाईम काम. अजून वेळ आलेली नाही आहे, पण वेळ आल्यावर निर्णय आपण घेऊ. आणि इतक्या लवकर हा सस्पेन्स जर ओपन केला तर विरोधकांना प्लॅनिंगला संधी मिळेल ना, त्याची काळजी घ्यावीच लागेल. कारणामध्ये माध्यमांमध्ये विशेषतः अशी होती की अशोक चव्हाण आता आपल्या कन्येला विधानसभेसाठी लॉन्च करतायत, तर खरंच तसं काय? मी काही लॉन्च वगैरे करायची माझी भूमिका नव्हती. माझ्या 2 मुली आहेत, सुजया आणि श्रीजया. या दोघंही म्हणजे कॉलेज, महाविद्यालयीन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी केलेलं आहे. सध्या ते अजूनही कुठल्या करिअर मध्ये त्यांनी असं स्पेसिफिक असं क्षेत्र निवडलेलं नाही आहे. पण त्यांना राहुल गांधींची भेट घेण्याची इच्छा होती, कुतूहल होतं, राहुलजींशी संवाद साधण्याची इच्छा होती आणि त्या पदयात्रेमध्ये सामील व्हायची इच्छा होती. त्यामुळे ते चालल्या, राहुलजींच्या बरोबर चालल्या, त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी वार्तालाप त्यांनी केला आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम केलं आहे. आता याचा अर्थ त्यांना काही राजकारणामध्ये येण्यासाठी लॉन्च करण्याचा, मी लॉन्च करायचा विषय नाही आहे. लोकच लॉन्च करतात ना कुठल्याही लोकशाहीमध्ये. लॉन्चिंगचं काम लोकांमध्ये ओकर असतं, शेवटी निवडून यावं लागतं. त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या राजकारणामध्ये स्वारस्य आहे न आहे अजून काही माझी त्याची चर्चा नाही आहे. त्यांचं इच्छा असेल तर त्यांची माझी काही हरकत नाही, त्यांची इच्छा नसेल तरी माझी काही हरकत नाही. त्यांचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे. येस, देशव्यापी पक्ष आहे, नाही म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये आमदार संख्येनं कदाचित कमी असतील, पण ग्रासरूटला काँग्रेस आहे. तर खरोखरच काँग्रेस मोठी भावाची भूमिका निभावेल का पुन्हा दुसऱ्या क्रमांकावरच जावं लागेल? असं आहे की नॉर्मल पद्धतीने वयाचा विचार केला तर काँग्रेसचं वय जास्तच आहे इतर पक्षामध्ये. परंतु राजकारणामध्ये नुसतं वय नसतं, राजकीय जे काही त्याच्यामध्ये समीकरण जे शेवटी निवडणुकीच्या नंतर निर्माण होतं किंवा त्यातून जे स्पष्ट होतं, त्यातून मोठा कोण आणि छोटा कोण हे स्पष्ट होतं. आज तर वयाने मोठेच आहोत आम्ही, म्हणजे पक्ष म्हणून आमचं वय जास्तच आहे इतरांपेक्षा. राहिला प्रश्न निवडणुकीनंतर जी काही परिस्थिती होती त्याप्रमाणे कोण मोठा, कोण छोटा, कोण जुळा भाऊ वगैरे सगळं नंतरच कळतं ना. बरोबर. पुन्हा संघटनेच्या संदर्भानं होतं, सत्यजित तांबेंवरती कारवाई झाली तरी पण ते आमदार झाले. सर्व अगदी काल त्यांनी भूमिका अशी स्पष्ट केली की सर्व पक्षांच्या पाठिंब्यानं मी आमदार झालो आहे. म्हणजे त्यांची अशी भूमिका कुठंही थोडीशी काँग्रेसच्या बाजूनं जावं किंवा ज्याला आपण मग म्हटलं की मवाळ भूमिका अशी कुठं दिसली नाही. ते थेटपणे स्वतंत्र काँग्रेसशी कुठलाही संपर्क संबंध न ठेवण्याच्या भूमिकेतनं काल बोलत होते. याचा परिणाम म्हणून काँग्रेसची जी संघटना आहे, विशेषतः युवक काँग्रेस, याच्यावरती खूप परिणाम झालेला दिसतो. कारण अनेक जण काँग्रेसचे राज्यभरातले, केवळ नाशिक नगर, नंदुरबार, धुळे असं नव्हे तर महाराष्ट्रातल्या युवक काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांचे जे समर्थक आहेत ते सुद्धा थोडे काँग्रेसपासून अलिप्त आहेत. तर याच्यावरती काय संघटना म्हणून काय मार्ग निघू शकतो? सत्यजित तांबेंना आगामी काळामध्ये आपली भूमिका स्पष्ट घेऊन काम करावं लागेल. सर्वपक्षीय असंच कुठला आमदार होऊ शकत नाही ना. म्हणजे तो काँग्रेसचाही आहे, राष्ट्रवादीचाही आणि शिवसेनेचा आणि भाजपचाही असं होऊ शकत नाही ना. याला शेवटी पक्षीय राजकीय दृष्टिकोन येतोच त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांना जो काही मार्ग निवडायचा असेल तो त्यांनी निवडावा आणि त्याप्रमाणे आता काम करावं लागेल. त्यांना वाटलं काँग्रेसमध्ये काम करायचं तर श्रेष्ठी निर्णय घ्यावा. त्यांना वाटलं भाजपमध्ये तर देवेंद्र फडणवीस ठेवतील काय करायचं. शेवटी त्यांना चॉईस करावं लागेल की त्यांना आता पुढची वाटचाल काय करायची. त्यांनी बोलून दाखवलं की मी सर्वांच्याच मदतीने आलेलो आहे. आता हे
आणि काल बाळासाहेब थोरातांच्याबरोबर ते एका व्यासपीठावरतीच एका व्यासपीठावर मिरवणुकीमध्ये होते. त्यामुळे मेसेज वेगवेगळा जातोय की नेमकं काय. तर मुद्दा एवढा त्यांनी स्पष्ट करावा लागेल की आगामी काळामध्ये मी अमुक पक्षाबरोबर राहील, संपला विषय. मला तुम्ही म्हटला तसंच मेसेजवर माझा खरं पुढचा प्रश्न नेमका तोच होता की ज्या उमेदवारावरती भले ते आमदार झाले असले तरी काँग्रेस पक्षाशी विश्वासघात केला म्हणून पक्षाने ज्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली अशा एका निलंबित झालेल्या आमदारासोबत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी व्यासपीठ शेअर करणं हे थोडं विचित्र नाही वाटत का? याच्यातून मेसेज फार वेगळा जातो. त्याच्याच संदर्भात आपली भूमिका काय? अवघड प्रश्न आहे आणि उत्तरही देणं कठीण आहे ह्याला. कारण की तुम्ही म्हणले त्याप्रमाणे निलंबित आमदार तर आहेतच. त्यांना निलंबित ह्यांना त्यांच्या वडिलांना सुधीर तांबेंनाही केलेलं आहे. यांनासुद्धा काँग्रेस पक्षाने तशी समर्थन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलं होतं. त्यामुळे हा विषय अवघड आहे. मला वाटतं ह्याचं उत्तर बाळासाहेब थोरात जास्त येऊ शकतील. बाळासाहेब थोरातांची जी भूमिका आहे ती सत्यजित तांबेंच्या संदर्भामध्ये त्यांनी अगदी सुरुवातीपासून सत्यजित तांबेंनी अर्ज भरला तेव्हापासून आत्तापर्यंत अगदी कालपर्यंत त्यांनी सत्यजित तांबेंच्या संदर्भामध्ये भूमिकाच स्पष्ट केलेली नाही आहे. त्यांनी केवळ नाना पटोलेंवरती अप्रत्यक्षपणे किंवा संघटनेतल्या अन्य लोकांवरती अप्रत्यक्षपणे आरोप केले. मात्र सत्यजित तांबे यांच्या संदर्भात त्यांनी केलेल्या चुका किंवा पक्षाशी केलेली काय विश्वासघात या संदर्भात बाळासाहेब थोरात या क्षणापर्यंत स्पष्टपणे काहीच बोलत नाहीत. तर त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, एक जबाबदार नेते आहेत, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असं वाटतं का आपल्याला? बरंच काही वाटतं मला, हा भाग नाही आहे. परंतु शेवटी पक्षाचं विधिमंडळ पक्षाच्या नेते या नात्याने त्यांनी पक्षश्रेष्ठींना या बाबतीमध्ये आपली भूमिका मांडून हा विषय म्हणजे शेवटी हे प्रश्न निघत राहणार, चर्चा होत राहणार. हा अधिक पुढे जाण्याच्या ऐवजी हा विषय पूर्णत्वास नेण्याकरता श्रेष्ठींची जो चर्चा करावी, हा विषय संपवावा. इतका मोठा विषय असून सुद्धा संसदेत त्या विषयावरती एकही शब्द सत्ताधारी बोलत नाही आहेत. ज्या प्रश्नावरती राहुल गांधींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं भूमिका मांडली त्या प्रश्नावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही शब्द उच्चारलेला नाही. तर या संदर्भात तुमची एक ज्येष्ठ काँग्रेसमन म्हणून काय भूमिका आहे? तर विषय गंभीरच आहे ना. अदानींच्या एकंदरीत शेअर बाजारामधले त्यांचे असलेले शेअर्सची अचानक क्रॅश होणे हा एक गंभीर प्रश्न केवळ अदानीपुरती विषय मर्यादित नाही आहे. तर देशातली अग्रगण्य बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाचं गुंतवणूक त्यांच्या शेअर्समध्ये आहे. त्याचबरोबर LIC जी आपण जीवन के साथ भी जीवन के बाद भी ज्याला म्हणतो, आता जीवन के बाद भी काय सांगणं कठीण आहे. आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असं त्यांचं ते घोषवाक्य आहे. तर आता ते जिंदगी के साथ हा विषय कुठपर्यंत गेला आणि जिंदगी के बाद म्हणजे हा विषय आता कुठपर्यंत जाणार आहे सांगणं कठीण आहे. आणि हा विषय आणखी त्यापुढचं असं आहे की राहुल गांधींनी या विषयावरती जी भूमिका मांडली ती भूमिका मांडताना ते जे काही बोलले त्याच्यावरती खुलासा किंवा देशाच्या समोर भूमिका स्पष्ट करण्याऐवजी पंतप्रधानांनी संसदेनं राहुल गांधींवरतीच हक्कभंगाचा प्रस्ताव काल आणलेला आहे. तर ठीक आहे, आता संसदेमध्ये बहुमत त्यांच्याकडे आहे, हक्कभंग ते आणू शकतात, हा भाग वेगळा. पण चिंतेचा खरा प्रश्न आहे राहुल गांधी का हक्कभंगाला घाबरणारे नाहीत, किंबहुना त्यांनी मांडलेली भूमिका ही हिताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. मला वाटतं की हे संसदेमधले जे काही गदारोळ चाललेलं आहे त्याच्यापेक्षा लोकांचा जो काही याच्यामध्ये असलेला पैशाचा विषय जो आहे त्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने आपली भूमिका निष्पक्षपणे घेऊन मांडली पाहिजे आणि स्पष्टता आणून लोकांना एक विश्वास दिला पाहिजे, ही त्यातला महत्त्वाचा भाग आहे. बाकी ठीक आहे, बाकीच्या गोष्टी राजकीय विरोध प्रतिविरोध हा गोष्टी चालत राहणार, त्याला काही तो राजकारणाचा भाग आहे. या मुलाखतीच्या शेवटाकडे आपण जात आहोत. शेवटी मी तुम्हाला पुण्यात कसबाच्या संदर्भानं कसबाची जी पोटनिवडणूक आहे त्या संदर्भानं 1-2 प्रश्न आहेत. एक म्हणजे काँग्रेस संघटनेमधला जो एक थोडासा या निवडणुकीच्या निमित्तानं थोडासा गोंधळ आहे तो पुन्हा एकदा समोर आला होता. रवींद्र धंगेकरांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. 1 आठवड्यावर आधीपासून धंगेकरांची उमेदवारी त्यांनाच मिळणार असं अगदी कन्फर्म सांगितलं जात होतं. मात्र अर्ज भरायच्या दिवशीसुद्धा सकाळी 9 वाजेपर्यंत धंगेकरांचा त्याची उमेदवारी जाहीर झालेली नव्हती. हे थोडंसं अगदी 11 वाजता त्यांना अर्ज भरायचा होता आणि 9 वाजेपर्यंत उमेदवारी जाहीर झाली नव्हती. हा जो गोंधळ आहे ही एक शिस्तीचा जो हे आहे
तर काय नेमकं झालं होतं? बऱ्याचशा नेमकं वेळेस उमेदवारी जाहीर करताना काळजीही घ्यावी लागते की त्याच्यामध्ये समोरचा पक्ष काय करेल, त्यांचा उमेदवार कोण असेल, हे डावपेचाचा भाग आहे. आणि धनगेकरांच्या बाबतीमध्ये असं दुमत कोणाचं नव्हतंच. पक्षांतर्गत एकमतच होतं की त्यांना मेरिटमध्ये ते उमेदवार होते. अर्थात मागणारे 3-4 लोकं होते, त्यात वाद नव्हताच. पण धनगेकरांची केस मेरिटमध्ये चांगली होती आणि म्हणून त्यांना देण्याविषयी कुठेही दुमत कोणाचंच नव्हतं. पण धंगेकर हे अशोक चव्हाणांचे फॉलोअर आहेत असं एक पुण्यातलं परसेप्शन आहे. आणि मग अशोक चव्हाणांनी त्याच्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि त्या सगळ्या गडबडीत उशीर झाला अशी जी एक चर्चा आहे त्याबद्दल त्या काय? तथ्याने मी काँग्रेसच्या कुठल्याही जिल्ह्यामधला जो काँग्रेसला ताकद देणारा माणूस असतो त्याला साथ देण्याची माझी भूमिका आहे. मला वाटलं धंगेकर चांगली त्यांचं आज नाही गेल्या अनेक वर्षापासून त्याचं काम पाहतो आणि मला वाटलं उचित. आणि फक्त अशोक चव्हाणांचा चॉईस नाही, हा चॉईस नाना पटोलेंचा आहे, हा चॉईस बाळासाहेब थोरातांचा आहे. सर्वांनी मिळून निर्णय घेतलेला. त्याच्यामुळे अशोक चव्हाणांचा रबर स्टॅम्प त्याच्यामध्ये लावायची गरज विचार उगाच त्रास होईल त्याला आगामी काळामध्ये. मला वाटतं की काम करणारा माणूस आहे, संधी दिली पाहिजे. अशोक चव्हाणांचेच पुण्यातले आणखी एक समर्थक आहेत रमेश बागवे. या निवडणुकीच्या दरम्यानच त्यांची नाराजी समोर आली. तुम्ही स्वतः त्यांची समजूत काढली. नाना पटोले होते, पृथ्वीराज चव्हाण होते, या सगळ्यांनी समजूत काढली. तर तुमच्या समर्थकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय असं वाटतंय का? नाही, असं काही नाही, असं काही नसतं राजकारण. मला वाटत नाही सगळं त्रास बी दिला. बागवेंच्या विरोधात ज्यांनी निवडणुकीत प्रचार केला होता अशा लोकांना पक्ष घेण्याच्या बाबतीमध्ये काही मतभेद होते, पण ते मिटले आता. बागवेंनाही समजून सांगून तो विषय संपलेला आहे. त्यामुळे बागवे काम करतायत आणि होतं असं बऱ्याचशा वेळेस क्लिष्ट विषय असतात, मतदारसंघातले विषय वेगळे असतात, बऱ्याचशा वरिष्ठ पातळीवर माहिती पण नसते या गोष्टीची. बरोबर. त्यामुळे काही चुकीचे निर्णय होतात. मुलाखतीच्या शेवटी मी एक रॅपिड फायर माझे 5 प्रश्न आहेत. मी नेत्यांचं नाव सांगेन, त्याच्यावरती एका वाक्यात फक्त आपण त्यांच्या संदर्भातलं तुमचं इम्प्रेशन सांगायचं आहे. पहिलं नाव आहे राहुल गांधी. देशाच्या प्रती असलेली आपली निष्ठा आणि लोकशाही दृढ करण्याकरता मजबूतीने निष्पक्षपणे काम करणारा असा हा तरुण, हा आपले ध्येयवादी असलेला नेता असं म्हणेन. दुसरं नाव आहे शरद पवार. एक अतिशय मुरब्बी आणि अनुभवी राजकारणी आणि कुठल्याही राजकीय परिस्थितीमध्ये मार्ग काढण्याची क्षमता असलेले नेते. अमित शहा. अमित शहा हे एक त्याची माझं तसं व्यक्तिगत काही संबंध कधी आला नसल्यामुळे जे काही वृत्तवाहिन्यांवर किंवा माध्यमांवर पाहतो त्याच्यामुळे देशाला लाभलेले एक गृहमंत्री जे कडक शिस्तीचे पण आहेत आणि देशामधलं राजकीय जे समीकरण आहे हे अधिक समजणारे असे ग्रस्त आहेत. नाना पटोले. नाना पटोले तर एक धडाकेबाज काँग्रेसचं एक नेतृत्व आहे जो काँग्रेसला जिंकून आणण्याकरता सदैव प्रयत्नशील असतात. पृथ्वीराज चव्हाण. एक संयमी आणि फार विचारपूर्वक, म्हणजे आपल्या निर्णयाने कुठं काय म्हणजे फार मोठा अडचण होणार नाही याची कायम दक्षता घेणारे एक सावध असे नेते आहेत. बाळासाहेब थोरात. बाळासाहेब मी सांगितलं ना, बाळासाहेब थोरात अतिशय एक म्हणजे ज्यांच्यात जिभेवर साखर असते आणि अतिशय मितभाषी गोड बोलणारे असे आमचे गोड सहकारी आहेत. आणखी 2 नावं मी ऐनवेळी वाढवतोय. एक म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नशीबवान माणूस आहे. शेवटचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. एक अतिशय म्हणजे धूर्त राजकारणी, अतिशय म्हणजे मी त्यांना म्हणेन की माणसाचा चेहरा पाहून त्याच्याबद्दल त्याचा पूर्ण अभ्यास जणू काय त्यांना आहे अशा पद्धतीने त्या व्यक्तीला समजून आपला डाव टाकणारे ते आहेत असं वाटतं मला. दुसरं राजकारणच नाही, ते एक चांगले सायकॉलॉजिस्ट आहेत असं मला वाटतं. येस. खूप धन्यवाद सर. या सरकारनामाच्या विशेष मुलाखतीमध्ये आपण खूप वेळ दिला, आपल्या सर्व धावपळीतनं आमच्यासाठी वेळ काढला आणि खूप दिलखुलास मन मोकळेपणानं उत्तर दिली. त्याबद्दल सरकारनामाच्या वतीनं मनापासून धन्यवाद. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.